Good morning, everyone. Today's subject is business law. We have started the chapter Contract of Bailment and Pledge. So आपल्याला बेलमेंट कॉन्ट्रॅक्ट ऑफ बेलमेंट जे आहे ही कन्सेप्ट आपण बघत होतो कॉन्ट्रॅक्ट ती कन्सेप्ट आपण बघून झालेली आहे. त्यातला नेक्स्ट पॉइंट जो आहे लियन तो आपण बघणार आहोत. लियन इन जनरल लियन मीन्स right to keep the possession of property until the person clear his debts. आता लियन म्हणजे काय इथे तर जोपर्यंत तो पर्सन जो आहे हा त्याचे डेब्ट्स क्लिअर करत नाहीये तोपर्यंत त्याची प्रॉपर्टी जी आहे ही तिथे त्याचं पोझेशन हे घेतलं जातं, त्याची प्रॉपर्टी जी आहे ही घेतली जाते. सो लियन मीन्स राईट टू कीप द पोझेशन ऑफ प्रॉपर्टी अंटिल द पर्सन क्लिअर हिज डेब्ट्स. तो त्याचे डेब्ट्स क्लिअर करेपर्यंत त्याची जी प्रॉपर्टी आहे ती त्याची घेतली जाते. एक्झाम्पल, राधा गिव्स अ क्लोथ टू गीता अ टेलर. गीता टेलर आहे आणि राधाने काय केलं तर राधाने गीताला एक क्लोथ जो आहे हा दिलेला आहे. टू मेक अ सूट, त्याचा सूट शिवण्यासाठी गीताकडे तिने क्लोथ जो आहे हा दिलेला आहे. गीता स्टिच अ सूट अँड विदिन अ डे अँड इट वॉज रेडी फॉर डिलिव्हरी. गीताने काय केलंय, गीताने तो सूट जो आहे हा शिवलेला आहे आणि डिलिव्हरी देण्यासाठी तो सूट जो आहे हा तयार आहे. हिअर इन दिस केस गीता कॅन रिटेन अ सूट अंटिल राधा पेज हिज ड्यूज. जोपर्यंत राधा त्या सूटचे पैसे देत नाही किंवा त्याचं पेमेंट करत नाही तोपर्यंत गीता तो जो सूट आहे तयार केलेला शिवलेला तो तिच्याकडे ठेवून देऊ शकते किंवा ती तो सूट जो आहे तिच्याकडे ठेवून देते. सो गीता कॅन रिटेन द सूट अंटिल राधा पेज हर ड्यूज. जोपर्यंत राधा पेमेंट करत नाही तोपर्यंत तो सूट जो आहे हा गीताकडेच राहील. राधाने पेमेंट केल्यावर तो सूट जो आहे हा गीता राधाला डिलिव्हर्ड करून टाकेल, देऊन टाकेल. So types of lien. First is particular lien and general lien. Particular lien, it is the one which is available only against the property for which skill and labor has been exercised. आता particular lien म्हणजे काय म्हटलंय तर it is the one which is available only against the property for which skill and labor is exercised. मग अशा वेळी जिथे स्किल आणि लेबर जे आहेत हे तिथे एक्झरसाइज झालेले आहेत, it is one available only against the property. So section 170 gives the right to bailee. The bailee has a right to retain only the remuneration on account of labor employed. And general lien means general lien is the right to retain any property belonging to the other and in possession of person trying to exercise lien in respect of payment lawfully due to him. जनरल लियन म्हणजे काय तर जोपर्यंत एखादा पर्सन त्याचं जे पेमेंट आहे, आता कॉन्ट्रॅक्ट मध्ये जर असं झालं असेल की एकाने पैसे जे आहेत हे उधारीवर घेतले असतील तर त्याला पैसे देण्यासाठी पैसे देताना काहीतरी त्याला त्याची वस्तू किंवा त्याचे जे काही गुड्स आहेत ते त्याच्याकडे ठेवून द्यावे लागत होते बिकॉज आणि त्याचं जे पेमेंट आहे ते पेमेंट होईपर्यंत तो पर्सन जो आहे तो त्याचे गुड्स त्याच्याकडे स्वतःकडे ठेवू शकतो. दॅट इज अ जनरल लियन. The right of general lien is expressively given in section 171 of Indian Contract Act to bankers, factories and attorneys of high court and policy brokers, etc. Next concept is finder of goods. Finder of goods is the person who finds something. Finder of goods म्हणजे असा पर्सन की ज्याला काही वस्तू किंवा काही त्याला मिळालेलं आहे. Who finds something. Here, if he finds goods, he does not automatically become the owner of those goods found. आता इथे काय म्हटलंय तर जेव्हा एखाद्याला त्याला काही समथिंग गुड्स त्याला मिळत आहेत मग तेव्हा तो त्याचा ओनर होत नाही.
So if he finds goods, he does not automatically become the owner of goods. The legal position of finder of goods is like a bailey. जेव्हा एखाद्या पर्सनला काही त्याला गुड्स मिळतात, त्याला मिळालेत ते गुड्स, पण हे गुड्स त्याला मिळालेत याचा अर्थ तो त्याचा ओनर होत नाहीये. द लीगल पोझिशन ऑफ फाइंडर ऑफ गुड्स इज लाईक दॅट ऑफ बेली. मग त्याचं जे लीगल पोझिशन काय आहे, तर ॲज अ बेली त्याला त्याच्याकडे ते गुड्स सांभाळायचे, त्याचा पर्टिक्युलर ओनर मिळेपर्यंत, किंवा त्या फाइंडर ऑफ गुड्स, तो जो पर्सन आहे ज्याला गुड्स त्याला मिळालेले आहेत, तर त्याने ओनर शोधून काढायचा आहे आणि त्याला त्याचे जे गुड्स आहेत ते त्याला परत द्यायचे. सो तो काही त्याचा ओनर होत नाही. त्याची जी पोझिशन आहे ही बेली ची होते. दॅट मीन्स द लीगल पोझिशन ऑफ फाइंडर ऑफ गुड्स इज लाईक दॅट ऑफ बेली. ड्युटीज अँड लायबिलिटीज. आता त्याच्या ड्युटीज काय आहेत, तर द फाइंडर ऑफ गुड्स मस्ट टेक ॲज मच केअर ऑफ गुड्स फाउंड. ज्याला गुड्स मिळालेले आहेत, अचानकपणे त्याला मिळालेले आहेत, मग त्याने त्या गुड्सची केअर घेतली पाहिजे, जास्तीत जास्त त्याची काळजी घेतली पाहिजे. इन स्पाइट ऑफ हिज ऑर हर रिझनेबल केअर द गुड्स आर डिस्ट्रॉइड, ही ऑर शी इज नॉट रिस्पॉन्सिबल फॉर लॉस. पण त्या काळजी घेतानाच जर जर त्याने व्यवस्थित काळजी घेतली आणि तरी सुद्धा त्याचे जे गुड्स जे आहेत, त्याला मिळालेले जे गुड्स आहेत हे डिस्ट्रॉइड झाले, तर त्याला कोणत्याही प्रकारचा त्या गुड्सला होणाऱ्या लॉस साठी त्या पर्सनला रिस्पॉन्सिबल मानलं जात नाही. सो इफ द गुड्स आर डिस्ट्रॉइड, ही ऑर शी इज नॉट रिस्पॉन्सिबल फॉर एनी लॉस. मग कोणत्याही लॉससाठी त्याला रिस्पॉन्सिबल मानलं जात नाही, बिकॉज तो काही त्याचा ओनर नाहीये. त्याला जस्ट ते गुड्स मिळालेत आणि त्याने त्याची काळजी घेतलेली आहे, बट तरी सुद्धा ते गुड्स डिस्ट्रॉइड झालेत. सो ही इज नॉट लायबल फॉर दॅट लॉस. ही मस्ट नॉट यूज द गुड्स फाउंड फॉर हिज ओन पर्पज. ज्याला गुड्स मिळालेले आहेत त्याने त्याला जे गुड्स मिळालेत त्याचा यूज स्वतःच्या पर्पजसाठी करायचा नाहीये. सो ही मस्ट नॉट यूज द गुड्स फाउंड फॉर हिज ओन पर्पज. स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी, स्वतःच्या त्याचा पर्पजसाठी त्याने ते गुड्स जे आहेत हे यूज करायचे नाहीयेत. देन ही मस्ट नॉट मिक्स द गुड्स फाउंड विथ हिज ओन गुड्स. त्याच्या स्वतःच्या गुड्स मध्ये त्याला जे काही गुड्स मिळालेले आहेत हे त्याने मिक्स करायचे नाहीयेत. And finally, he must attempt to find out the true owner of the goods, and when the owner is found, he is to return the goods to him. And final त्याची ड्युटी काय आहे, तर त्याला जे गुड्स मिळाले त्याचा त्याने ओनर शोधून काढायचा आहे. त्याचा जो खरा ओनर आहे त्याला शोधायचा आहे आणि त्याला त्याचे गुड्स जे आहेत हे रिटर्न करून टाकायचे. बिकॉज त्याला जस्ट गुड मिळालेले आहेत, फाइंडर ऑफ गुड्स, त्याला गुड्स ते मिळालेत, त्याची ओनरशिप नाहीये त्याच्यावरती. सो त्याने जो ट्रू ओनर आहे त्या ट्रू ओनरला शोधून काढायचे आणि त्याला त्याचे गुड्स जे आहेत हे परत करून टाकायचे. नेक्स्ट इज राईट्स ऑफ फाइंडर ऑफ गुड्स. आता ह्या फाइंडर ऑफ गुड्सचे राईट्स काय काय आहेत. He has a right to retain the goods against the whole world except its true owner. ज्याला गुड्स मिळालेले आहेत त्याचा राईट काय आहे, तर त्याला हक्क काय आहे, तर त्याने ते जे गुड्स आहेत हे अगदी पूर्ण जगापासून तो स्वतःकडे ठेवू शकतो, बाकी कोणालाही न देता, एक्सेप्ट इट्स ट्रू ओनर. त्याने ते जे गुड्स आहेत त्याला मिळालेले त्याने फक्त ते त्याच्या ट्रू ओनरलाच द्यायचे आहेत, बाकीच्यांपासून तो स्वतःकडे ठेवू शकतो, बाकीच्यांना देण्याची गरज नाहीये. सो ही हॅज अ राईट टू रिटेन द गुड्स. स्वतःकडे तो ठेवू शकतो गुड्स कधीपर्यंत, जोपर्यंत त्याचा ट्रू ओनर मिळत नाही तोपर्यंत. एकदा का ट्रू ओनर मिळाला की त्याने त्या ट्रू ओनरला त्याचे जे गुड्स आहेत हे देऊन टाकायचे. फाइंडर ऑफ गुड्स. देन he has a right against the owner for expenses incurred by him to preserve the goods and find the true owner by way of right of lien. आता नेक्स्ट राईट काय आहे त्याचा, तर ते जे गुड्स आहेत किंवा जी काही त्याला वस्तू मिळाली आहे किंवा त्याला जे काही गुड्स त्याला मिळालेले आहेत तर ते प्रिझर्व करण्यासाठी, त्याची काळजी घेण्यासाठी, त्याचे जे काही एक्सपेन्सेस इन्कर्ड झालेले आहेत, त्याला जो काही खर्च करावा लागला आहे फाइंडर ऑफ गुड्सला,
तर त्याला त्याचे एक्सपेन्सेस जे आहेत किंवा ट्रू ओनर शोधताना त्याला जे काही एक्सपेन्सेस इन्कर्ड झालेले आहेत त्याच्या अगेन्स्ट त्याचे जे काही एक्सपेन्सेस झाले तो ते रिकव्हर करू शकतो त्याचा ट्रू ओनर मिळाल्यावर. And next is the finder may sell the goods if the owner cannot be found, if the owner refuse to pay lawful charges, if the goods are perishable in nature. आता जो फाइंडर ऑफ गुड्स आहे तो ते गुड्स सेल करू शकतो, पण तो केव्हा सेल करू शकतो? इफ द ओनर कॅनॉट बी फाउंड. जर त्याचा ट्रू ओनर नाही मिळाला, त्याने खूप प्रयत्न केले तरीही नाही मिळाला, तर तर तो त्याला जे गुड्स मिळाले ते तो विकू शकतो, सेल करू शकतो. नेक्स्ट कंडिशन काय म्हटलंय? इफ द ओनर रिफ्युजेस टू पे लॉफुल चार्जेस. जो त्याचा ओनर आता नेक्स्ट सिच्युएशन मध्ये काय म्हटलंय तर त्याचा ओनर मिळाला, पण त्या ओनरने काय केलं? त्याने रिफ्यूज केलं की त्याला त्याचे जे लॉफुल चार्जेस आहेत ती वस्तू प्रिझर्व करण्यासाठी त्या पर्सनने जो काही खर्च केलाय तो खर्च देण्यासाठी तो नकार देतोय, रिफ्यूज करतोय. देन ज्याला काही गुड्स मिळाले तो ते सेल करू शकतो. देन फाइंडर मे सेल द गुड्स इफ द गुड्स आर पेरिशेबल इन नेचर. आता जर असे काही गुड्स असतील की जे पेरिशेबल आहेत, जे नाशवंत आहेत, जे खराब होऊ शकतात, मग अशा प्रकारचे जर गुड्स त्याला मिळाले असतील देन ही मे सेल द गुड्स. तो त्याचे जे गुड्स त्याला जे गुड्स मिळालेत तो ते सेल करू शकतो. सो हे राईट्स होते फाइंडर ऑफ गुड्सचे. नेक्स्ट कन्सेप्ट इज प्लेज. Section 172 of Indian Contract Act defines pledge or pawn, the bailment of goods as a security for payment of debt or performance of promise is called pledge. आता इथे काय म्हटलं तर द बेलमेंट ऑफ गुड्स ॲज अ सिक्युरिटी फॉर द पेमेंट. इट इज जस्ट लाईक अ बेलमेंट. जसं आपण बेलमेंट चे कॉन्ट्रॅक्ट जे आहे हे बघितलेले आहे, त्यामध्ये बेलर आणि बेली आहे. इथे प्लेज यामध्ये पार्टीज ज्या आहेत त्या कोण कोण आहेत तर द बेलर इज कॉल्ड पॉनर और प्लेजर, देन द बेली इज कॉल्ड पॉनी or pledgee. Any kinds of goods, valuables, document security may be pledged. Let's see the example. Miss Lisa needs 10,000 rupees 10,000 for the purpose, and for that purpose she keeps her earrings as a security with Mr. Mohan. आता लिझा, आता या एक्झाम्पल मध्ये दोन पार्टीज आहेत, मिस लिझा अँड मिस्टर मोहन. लिझा नीड्स 10,000. लिझाला 10,000 रुपीजची गरज आहे, अँड फॉर दॅट पर्पज शी कीप्स हर इयरिंग्स ॲज अ सिक्युरिटी. मग तिला 10,000 रुपयाची गरज आहे आणि ते पैसे घेण्यासाठी तिने काय केलं तर मिस्टर मोहनकडे ते 10,000 रुपये त्यांच्याकडून घेण्यासाठी तिने काय केलं तर तिचे इयरिंग्स जे आहेत ते तिने ॲज अ सिक्युरिटी म्हणून मोहनकडे देऊन ठेवले, की जर ती त्याचे रिपेमेंट करू शकली नाही तर तिची जी काही सिक्युरिटी आहे ती त्या मोहनकडे जाईल. आणि ती त्याचं 10,000 रुपीजचं जे घेणार आहे तर ते रिपेमेंट करेपर्यंत तिचे जे इयरिंग्स आहेत हे त्या मिस्टर मोहनकडे राहतील. सो इन दिस सिक्युरिटी ही गिव्स 10,000 रुपीज टू हर. मग तिने इयरिंग्स त्या मोहनकडे ठेवलेले आहेत आणि त्याच्या अगेन्स्ट त्याने 10,000 रुपीज तिला दिलेले आहेत. सो दिस इज द प्लेज. हे एक्झाम्पल होतं. तर लिझा कोण आहे तर लिझा पॉनर आहे, बिकॉज तिला गरज आहे 10,000 रुपीजची आणि तिने काय केलंय तर फॉर दॅट पर्पज शी कीप्स हर इयरिंग्स ॲज अ सिक्युरिटी. तिने काय केलं तर स्वतःचे जे इयरिंग्स आहेत हे ॲज अ सिक्युरिटी म्हणून तिथे यूज केलेले आहेत. मिस्टर मोहनकडे इयरिंग्स ॲज अ सिक्युरिटी ठेवलेले आहेत आणि त्याच्या अगेन्स्ट तिने 10,000 रुपीज घेतलेले आहेत. सो पॉनर इज मिस लिझा अँड पॉनी इज मिस्टर Mohan. She needs 10,000 rupees, so she lends her earrings as a security. And with that, this Mr. Mohan gives her 10,000 rupees. Essentials
First is bailment of goods as a security. A pledge is a special kind of bailment of goods for repayment of debts or for the performance of promise. Essentials मध्ये काय म्हटलं तर a pledge is a special kind of bailment of goods. Pledge म्हणजेच काय तर स्पेशल काइंड ऑफ बेलमेंट ऑफ गुड्स. मध्ये कशासाठी इथे यूज केलं जातं तर फॉर रिपेमेंट ऑफ डेब्ट्स, ज्या डेब्ट्स आहेत त्याचं रिपेमेंट करण्यासाठी, ऑर फॉर द परफॉर्मन्स ऑफ प्रॉमिस कंप्लीट करण्यासाठी. नेक्स्ट इसेन्शियल इज द bailment of only movable property. Only movable property, that is goods, document, valuables, jewelry can be pledged. तर ज्या मुव्हेबल प्रॉपर्टीज आहेत, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मूव्ह होऊ शकतात, अशा जी प्रॉपर्टी आहे इट कॅन बी प्लेज्ड. Actual or constructive delivery of goods pledge. Transfer of possession is essential to constitute a valid pledge. जे पोझेशन आहे हे ट्रान्सफर होणं इथे गरजेचं आहे, आणि ते जर नाही झालं तर ते प्लेज मानलं जाऊ शकत नाही. So transfer of possession is essential to constitute a valid pledge. Next point is duties of pawner and pawnee. First is pawner or pledger. He must disclose to the pawnee any material faults in goods. आता जो पॉनर आहे तर त्याने काय करायचं, त्याच्या ड्युटीज काय आहेत, त्याने काय केलं पाहिजे आणि पॉनीने काय केलं पाहिजे, त्यांच्या ज्या ड्युटीज आहेत ते या आपण स्लाइड मध्ये बघणार आहोत. फर्स्ट इज ही मस्ट डिस्क्लोज टू पॉनी एनी मटेरियल फॉल्ट्स इन द गुड्स. आता जो पॉनर आहे तर त्याने जे काही सिक्युरिटी त्या पॉनीकडे ठेवलेली आहे, त्याचे जे गुड्स आहेत जे ठेवलेले आहेत, तर त्याच्यामध्ये जर काही फॉल्ट असेल तर त्याने आधीच तो तिथे क्लिअर केला पाहिजे. ही मस्ट डिस्क्लोज द मटेरियल फॉल्ट इन गुड्स. त्या मटेरियल मध्ये जर काही फॉल्ट असेल तर आधीच त्याने तो डिस्क्लोज हा केला पाहिजे. नेक्स्ट, ही इज रिस्पॉन्सिबल टू बिअर एनी एक्स्ट्रा ऑर्डिनरी एक्सपेन्सेस इन प्रिझर्वेशन ऑफ गुड्स. जर त्याचे जे गुड्स आहेत हे प्रिझर्व करताना, त्याची केअर घेताना जर पॉनीला काही एक्स्ट्रा चार्जेस त्याला पे करावे लागले किंवा जर त्याला एक्सपेन्सेस तिथे काही पेड करावे लागले, देन द पॉनर इज रिस्पॉन्सिबल टू बिअर द एक्सपेन्सेस. मग त्याची रिस्पॉन्सिबिलिटी कोणाकडे असेल तर पॉनरकडे. नेक्स्ट आपण बघूया पॉनीच्या ड्युटीज काय काय आहेत त्या बघूया. फर्स्ट, ही हॅज टू टेक ॲज मच केअर ऑफ प्लेज गुड्स. जो पॉनी आहे तर त्याने पॉनरने त्याच्याकडे जे काही सिक्युरिटी दिलेली आहे किंवा त्याच्याकडे जे काही गुड्स त्याच्याकडे दिलेले आहेत तर त्याची त्याने व्यवस्थितपणे काळजी घेतली पाहिजे. सो ही हॅज टू टेक ॲज मच केअर ऑफ प्लेज गुड्स. नेक्स्ट इज ही मस्ट नॉट पुट द गुड्स टू अन अनऑथोराइज्ड यूज. पॉनीने त्याच्याकडे जे काही गुड्स ॲज अ प्लेज ठेवलेले आहेत तर त्याचा अनऑथोराइज कुठेही यूज करू नये, कुठेही अनऑथोराइज यूज केला नाही पाहिजे. देन ही इज बाउंड टू रिटर्न द गुड्स ऑन पेमेंट ऑफ डेप्ट. जेव्हा पॉनर त्याचे जे पेमेंट आहे डेप्टचं रिपेमेंट करेल किंवा त्याचे जे काही लोन आहे तर ते कम्प्लीट करेल, तेव्हा त्या पॉनीने त्याचे जे गुड्स आहेत ते त्याला रिटर्न केले पाहिजेत, त्याने त्याचे जे गुड्स आहेत ते त्याला दिले पाहिजेत. So these are the duties of pawner and pawnee. Next point is rights of pawnee. आपण राइट्स बघूया पॉनर आणि पॉनी यांचे. फर्स्ट वी विल सी द राइट्स ऑफ पॉनी. फर्स्ट इज राइट टू रिटेन. According to section 173, the pawnee has the right to retain goods pledged. आता सेक्शन 173 ने काय तिथे सांगितलंय तर पॉनीला राईट आहे त्याच्याकडे गुड्स जे आहेत हे रिटेन करून ठेवण्याचा, किंवा जोपर्यंत जो पॉनर आहे तो त्याचे डेप्ट्स किंवा त्याचे जे काही ड्यूज आहेत हे
पेमेंट करत नाही, त्याचं रिपेमेंट करत नाही, तोपर्यंत जो पॉनी आहे तो त्याच्याकडे गुड्स जे आहेत हे रिटेन करू शकतो, त्याच्याकडे स्वतःकडे ठेवून घेऊ शकतो. देन राईट टू रिकवर deficiency on sale. If the pawner fails to repay within the due date, पॉनरने जे काही पॉनरचे जे काही डेप्ट आहेत तर त्याचं रिपेमेंट तो करू शकला नाही, देन द पॉनी हॅज अ राईट टू सेल द गुड्स प्लेज अँड टू रिकवर द अमाऊंट फ्रॉम इट. मग पॉनीला राईट आहे की त्याने जे काही त्याच्याकडे गुड्स ठेवलेले आहेत तर तो ते सेल करून विकून त्याची जी अमाऊंट आहे तो ती रिकव्हर करू शकतो. सो राईट टू रिकव्हर, पॉनीला हा राईट आहे की तो त्याचे जे काही लॉस होत होता तो रिकव्हर करून घेऊ शकतो इफ द पॉनर फेल्स टू रिपे द ड्यूज. नेक्स्ट इज राईट्स ऑफ पॉनर. आता पॉनरचे काय काय राईट्स आहेत? राईट टू गेट बॅक द गुड्स. द पॉनर इज एंटायटल्ड टू गेट बॅक द गुड्स प्लेज ऑन परफॉर्मन्स ऑफ प्रॉमिस और रिपेमेंट. मग पॉनरचा राईट काय आहे तर त्याने जे काही सिक्युरिटी, त्याने जे काही गुड्स पॉनीकडे ठेवलेले आहेत तर ते त्याला परत मिळाले पाहिजेत. जेव्हा पॉनर त्याने जे काही पैसे घेतले त्याचं रिपेमेंट करायला जाईल त्याच वेळेला त्याला त्याचे जे गुड्स त्याने पॉनीकडे ठेवले होते ते त्याला मिळाले पाहिजेत. सो राईट टू गेट बॅक द गुड्स. नेक्स्ट इज preservation and maintenance of goods. The pawner, being the real owner of goods, he can bind the pawny like a bailey to preserve and maintain goods pledged to him. आता जो पॉनर आहे तो रिअल ओनर आहे गुड्सचा. सो त्याने जे काही गुड्स हे पॉनीकडे ठेवलेले आहेत तर त्या पॉनीने त्याचे जे गुड्स, पॉनरचे गुड्स आहेत तर त्याची व्यवस्थितपणे काळजी घेतली पाहिजे. सो पॉनी इज लाईक अ बेली टू प्रिझर्व अँड मेंटेन गुड्स प्लेज टू हिम. तर इथे आपला कॉन्ट्रॅक्ट ऑफ बेलमेंट अँड प्लेज हा चॅप्टर इथे संपलेला आहे.